नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं शर्वरीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चिकन बिर्याणी. ही रेसिपी आहे फक्त आपल्या नॉनव्हेज लव्हरसाठी. तर चला मग व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येईल. चला तर करूया आपण आपल्या रेसिपीला सुरुवात. तर मी इथे घेतलेले अर्धा किलो चिकन. आता आपण ते मॅरिनेट करून घेऊ. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी इथं अद्रक लसणची पेस्ट. इथे मी अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतली. त्यानंतर आता आपण टाकून घेऊ आपले मसाले. तर मी आता इथे टाकत आहे बिर्याणी मसाला. 1 चम्मच बिर्याणी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर टाकलेलं इथं कश्मीरी लाल मिर्च 1 चम्मच. त्यानंतर टाकून घेणारे आपण इथं 1 चम्मच कांदा लसूण चटणी आणि आपला घरगुती मसाला आहे तो टाकून घेणार आहे 1 चम्मच. त्यानंतर आपण हळद टाकून घेणार आहे. हळद जरा शिल्लक टाकायची कारण की बिर्याणीला चव खूप छान येते. आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊ. आणि दही मी घरी बनवलेलं आहे. हे बघा किती छान दही लागलेलं आहे आपलं. तर मी इथे 2 पातेल्यात दही लावलेलं आहे आणि दूध जास्त असल्यामुळे ना मग म्हटलं दहीच टाकून घ्या. हे पण एकदम छान झालेलं आहे. हे बघा किती छान असं घट्ट दही झालेलं आहे, एकदम मस्त. तर आपण आता हे बिर्याणीमध्ये टाकून घेऊ. तर मी इथे 2 चम्मच दही टाकून घेते. दही टाकून घेतलेलं. आता आपण मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल पण टाकून घेऊ. तर मी इथे आता 1 पळी तेल टाकून घेतलेलं. आता याला मिक्स करून घेऊ आपण छान. आणि हो 1-1.5 तास छान असं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं, कारण की पीस छान असे चवीला छान लागतात. आणि हो हाताने आहे ना मी केलं असतं, पण माझ्या आहे ना जरा भांडे वगैरे घासल्यामुळे हाताला आहे ना थोडं हे झालं, चिरलं ते रॅक. तर त्याच्यामुळे माझ्या हाताची म्हणजे खूप आग होऊ लागली. तर मी आता चम्मचनं त्याला छान मिक्स करून घेते. आणि हो एक वेळेस तुम्ही करून बघा, खूप छान लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता याला छान मिक्स करून घेतले. आता आपण याला 1-1.5 तास झाकून ठेवू आणि त्यानंतर मग फोडणी देऊन घेऊ. तर आपण आता इथं कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊ. छान अशा उभ्या आकारात कांदा कट करून घ्यायचा. आणि मी तांदूळ पण स्वच्छ धुवून भिजत घातलेले. आणि हो माझी रेसिपी ना एकदम साधी आणि सिंपल आहे बरं का. जास्त काही मसाले पण नाही आहे. म्हणजे घरामध्ये जेवढं साहित्य आहे तेवढंच साहित्यात मी बनवलेली आहे. काही म्हणजे जास्त हे आणा ते आणा ते आणा काही जास्त सांगितलेलं नाही. आणि एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. तर आपलं आता हे सर्व कट करून झालेले आहे. आणि टोमॅटो मी जास्त नाही घेतला कारण की दही टाकलेलं होतं आधी, मग परत म्हणजे आंबट लागते मग. तर चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. तर मी इकडे कुकर ठेवलेला आहे गॅसवर. तर कुकर तापलेलं आहे आपलं. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तर इथे मी 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे. आणि माझ्याकडे ना खडे मसाले वगैरे काहीच नाही. तसं मी घरी जो मसाला बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे सगळं दळून आणलेलं आहे, तो तर टाकलेलाच आहे. आणि बिर्याणी मसाला वगैरे टाकलेला आहे. तर बिर्याणी मसाल्यामध्ये पण खडे मसाले हे सगळं असतं. त्यामुळे मग टाकायचे होते पण नव्हतेच माझ्याकडे, त्यामुळे मग मी नाही टाकले. तर तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. आणि हो तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ बनवताना लेकरं म्हणजे किती परेशान करते. माझी मुलगी मला एवढी परेशान करत होती. तिला कसं तरी अभ्यासाला लावलं आणि बसवलं थोडा वेळ शांत. खूप परेशान करत होती ती. सारखं एक मोबाईल ओढायचा, नाही तर मग काही करायची, नाहीतर मग मधात लुडबुड म्हणजे चालूच असते तिची काहीतरी. थोडा वेळ बसवलं शांत आता. तर म्हटलं चला पटपट करून घेऊ. कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा. तर कांदा छान फ्राय झाला आपला. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आणि त्याला पण छान मिक्स करून घेऊ. आणि मसाले वगैरे टाकायची तर काही गरजच नाही कारण की आपण आधीच म्हणजे सगळं टाकलेलं आहे. आणि आता आपण आपलं चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये.
टोमॅटोचं काही नाही एवढं, म्हणजे ते येऊन जातं, गाळा होऊन जातं ते तसं. पण चिकन टाकून घेऊ आता. चिकन आपलं छान 1.5-2 तास मॅरिनेट झालेलं आहे. तर मी आता इथे चिकन टाकून घेतलेलं आहे. आणि हो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं, कारण की मला तुमच्या सपोर्टची म्हणजे खूप गरज आहे. आणि मला तेवढं काही म्हणजे असं बोलायला वगैरे जमत नाही. माझं असं एकदम म्हणजे मी दुसरं काही बडबड करत नाही जास्त, साधं सिंपल म्हणजे जे आपले रेसिपी आहे तेच बोलायचं आणि बस. तर आता आपण याच्यात चिकन टाकून घेतलेलं आहे. याला छान फ्राय करून घेऊ आता तेल सुटेपर्यंत. तर छान तेल सुटलेलं आहे, असं फ्राय झालेलं आहे मस्त दिसायला. तर बघा ना किती छान दिसतंय, असं वाटतंय असंच भाकरीसोबत खाऊन घ्यावं. पण चला आता आपण याच्यामध्ये ना थोडंसं आपलं पातेलं धुवून पाणी टाकून घेऊ आणि कुकरला 1-2 शिट्ट्या करून घेऊ. अशा म्हणजे असा चिकन पुलाव आहे ना खूप छान लागतो बरं का चवीला. एकदम चिकनची पूर्ण चव उतरते त्याच्यामध्ये. आणि आमच्या घरी ना तर म्हणजे असाच आवडतो सगळ्यांना. भात पण म्हणजे आता नरम शिजतो आणि छान लागतो. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या करून घेऊ. छान शिजवून घ्यायचं आणि मग नंतर थोडं पाणी टाकून आपले तांदूळ टाकून छान मग 1-2 शिट्ट्या लावून घ्यायच्या. तर आपलं आता चिकन शिजलं असेल. इकडं आपण गॅस काढून घेऊ कुकरचा. आपलं कुकरचं झाकण काही निघायचं ना अवघड नाही. तर म्हटलं हे बघा आपलं चिकन किती छान शिजलेलं आहे आणि दिसायला किती छान दिसतंय. एकदम छान शिजलेलं आहे मऊ. तर आपण आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. तर कुकर आपण गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपले तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ पण छान भिजलेले आहे आणि तांदूळ मी कोलमच घेतलेले इथं. आता तांदूळ छान टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याला जास्त काही डवळं करायची नाही, कारण की आपले तांदूळ भिजलेले तर मग तुटतात ते. आता तांदूळ टाकून घेते, छान मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी करून थोडं पाणी टाकायचं. पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं. पाणी मी आधीच गरम करून ठेवलं होतं जरा. आता म्हणजे कोमट झाला. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि पाणी ना जास्त नाही टाकायचं, नाही तर पूर्ण भाताचं म्हणजे आपल्या पुलावचा पुरा चिखल होऊन जायचा बरं का. तर मी इथं आता पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं, म्हणजे अर्धा ग्लास टाकले. आणि त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. मी इथं कोथिंबीर चिरून ठेवली होती, कोथिंबीर टाकून घेतली. मीठ वगैरे बघून घ्यायचं थोडंसं हे करून आणि टाकायची गरज असली तर मग टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार. तर आपल्या याच्यात जरा कमी आहे मीठ, आपण मीठ टाकून घेऊ थोडंसं. तर इथे मीठ टाकून घेते मी. आता छान मिक्स करून घेऊ आणि मग याला झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला भात छान शिजून जातो. तर आता आपण झाकण लावून घेऊ. म्हणजे झाकण लावल्यानंतर गॅस बंद केल्यावर पण म्हणजे थोडा वेळ बंदच राहून द्यायचं, म्हणजे झाकण उघडायचं नाही 15 ते 20 मिनिटं. मग छान असा मोकळा सुटसुटीत होतो. तर आता आपण शिजल्यावर दाखवूच तुम्हाला कसा होतो आपला भात. तर तयार झालेली आपली मस्त अशी इथं आता चिकन पुलाव, तुम्ही काय म्हणता याला, चिकन बिर्याणी, चिकन पुलाव. तर बघा किती छान असा सुटसुटीत झालेला आहे. तर एक वेळेस तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चवीला एकदम छान लागतो आणि एकदम सोपी आणि म्हणजे पटकन होणारी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. तर चला मग भेटू आपण परत अशाच एका छान पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.